हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल एडी ट्युटोरियल्स. तर आज आपण नेक्स्ट PYQ बघणार आहे, जो की काय आहे ट्रिगोनॉमेट्रीवरचा आहे. हा पण 2021चाच PYQ आहे. तर आपण सॉल्व करणार आहे. यामध्ये काय म्हणलंय, इफ टू साइन ऑफ थिटा प्लस पाय बाय 3 म्हणजे कंपाऊंड अँगलचा यूज केलाय, बरोबर आहे, इज इक्वल टू कॉस ऑफ काय लिहिलंय, थिटा मायनस पाय बाय 6. म्हणजे इथं पण आपण कंपाऊंड अँगल फॉर्म्युला वापरला आणि त्यांनी काय विचारले, टॅन. आता टॅन थिटा विचारलाय आणि साइन आणि कॉस मध्ये दिलंय. म्हणजे आपल्याला माहिती आहे साइन थिटा आपण कॉस थिटा काय असतं, टॅन थिटा. म्हणजे आपल्याला कंपाऊंड अँगलचे फॉर्म्युले वापरून मग नंतर सॉल्व्ह करायला लागणार आहे. आपण आता बघूयात काय करूयात, कंपाऊंड अँगल फॉर्म्युला वापरूयात. त्याआधी जे जे काही दिले ते आधी लिहून घेऊयात. काय दिले, 2 साइन ऑफ थिटा प्लस पाय बाय 3 इज इक्वल टू किती दिलंय, कॉस ऑफ थिटा मायनस पाय बाय 6. आता आपण कंपाऊंड अँगल फॉर्म्युला वापरूयात. कंपाऊंड अँगल फॉर्म्युले साइन ऑफ ए प्लस बी. काय असतो कंपाऊंड अँगल फॉर्म्युला, इथं आपण बघूयात. साइन ऑफ ए प्लस बी काय असतं, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी असतं, करेक्ट. आणि नेक्स्ट इथे काय विचारलंय, कॉस ऑफ ए मायनस बी. कॉस ऑफ ए मायनस बी पण आपण बघूयात काय असतं. कॉस ऑफ ए मायनस बी काय असतं, कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी असतं, बरोबर आहे. ह्या आपण कंपाऊंड अँगल फॉर्म्युलाचा इथे यूज करूयात. आता 2 इन ब्रॅकेट मल्टिप्लाय, हे ब्रॅकेट हे मल्टिप्लाय पूर्ण ह्या दोन टर्मला असणारे, कारण हा 2 ह्याला मल्टिप्लाय. मग आता हा जर फॉर्म्युला आपण साइन ऑफ ए प्लस बीचा वापरला तर काय होणार, ए आपला थिटा होणार आहे आणि बी पाय बाय 3 होणार आहे. म्हणजे काय होणार, साइन थिटा कॉस पाय बाय 3 प्लस कॉस थिटा साइन पाय बाय 3 होईल, बरोबर आहे. आता कॉस ऑफ ए मायनस बी म्हणजे ए आपला थिटा आणि बी पाय बाय 6. तर हे काय होणार आपला, कॉस थिटा कॉस पाय बाय 6 प्लस काय होणार, साइन थिटा साइन पाय बाय 6 होईल, करेक्ट. आता आपण व्हॅल्यू जे काय नोन आहेत ते व्हॅल्यू पुट करून घेऊयात. 2 ॲज इट इज, साइन थिटा ॲज इट इज राहणार. आता कॉस ऑफ पाय बाय 3, कॉस पाय बाय 3 किती असतो, हाफ. म्हणजे ही व्हॅल्यू किती ठेवणार आपण, हाफ प्लस कॉस थिटा ॲज इट इज आणि साइन पाय बाय 3, साइन पाय बाय 3 किती असतं, √3/2, बरोबर आहे, इज इक्वल टू. आता हे कॉस थिटा ॲज इट इज, कॉस पाय बाय 6, कॉस पाय बाय 6 किती असतं, कॉस पाय बाय 6 असतं √3/2. हे स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत आपल्याला माहिती आहे. प्लस साइन थिटा आणि साइन पाय बाय 6 किती असणार, हाफ, बरोबर आहे. आता हे 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर हे 2 ला 2 कॅन्सल होईल. म्हणजे इथे राहील काय, फक्त साइन थिटा प्लस इथं आतमध्ये 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 ला 2 कॅन्सल होईल. इथे किती राहील, √3 कॉस थिटा राहील, करेक्ट आहे. इज इक्वल टू काय होणार आहे, हे √3/2 कॉस थिटा प्लस काय राहणार आहे, हाफ साइन थिटा. आता मी काय करते, साइन साइनचे टर्म एकीकडे कलेक्ट करते आणि कॉस कॉसचे टर्म एका साईडला कलेक्ट करते. आता इथं काय आहे, साइन थिटा हे इकडं आलं तर काय होईल, मायनस हाफ साइन थिटा होईल, बरोबर आहे. इज इक्वल टू हे किती आहे, √3/2 कॉस थिटा मायनस √3 कॉस थिटा होईल, बरोबर आहे. आता इथून मी साइन थिटा कॉमन काढते. इथून साइन थिटा कॉमन काढला तर किती राहील, 1 मायनस हाफ इज इक्वल टू, इथून आता √3 कॉस थिटा कॉमन काढते तर किती राहील, हाफ मायनस 1 राहील, बरोबर आहे. आता 1 मायनस हाफ किती असतं, हाफ. म्हणजे साइन थिटा इंटू हे हाफ राहील, इज इक्वल टू हे किती राहील, √3 कॉस थिटा आणि हाफ मायनस 1 म्हणजे किती राहील, मायनस हाफ, बरोबर आहे. आता ह्या 2 ला हा 2 कॅन्सल होईल. म्हणजे आता राहील काय, साइन थिटा इज इक्वल टू किती राहील, मायनस √3 कॉस थिटा. आता जर बोथ साईडला आपण कॉस थिटानी डिवाइड केलं तर काय होईल, टॅन थिटा इज इक्वल टू किती होईल, मायनस √3. आणि आपल्याला तेच विचारलंय, काय विचारलेलं क्वेश्चन मध्ये, टॅन थिटा. म्हणजे टॅन थिटा किती आला, मायनस √3. दिस आन्सर इज करेक्ट. म्हणजे ऑप्शन बी काय झाला, करेक्ट. थँक्यू.